नमस्कार, D24 पेड न्यूज चॅनल पाहू शकता. 70,000पेक्षा जास्त आशा वर्कर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यांचे प्रश्न आहे, केंद्र शासन असो राज्य शासन असो, अजूनपर्यंत त्यांचे प्रश्न हे सोडले नाही. आपल्या सोबत त्यांचे काही नेते आहेत, आपण त्यांना काही प्रश्न विचारू. काही ज्या महिला आहेत त्यांना देखील आपण प्रश्न विचारू. तर काय सांगणार आज तुम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी काय प्रतिक्रिया असेल? केंद्र शासनाने जे मानधन मिळतं ते 4 डिसेंबर 2025 पासून थकीत आहे. ते मानधन मिळावं म्हणून आज रोजी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन सुपूर्द केलंय आणि आशांचं जे थकीत मानधन आहे त्वरित अदा व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती केली. सर, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या संदर्भामध्ये हे करत, परंतु शासनाला का जाग येत नाही? शासनाने काही मागण्या आमच्या मान्य केल्या आहे, परंतु ज्या ऑनलाईनची शासन सक्ती करतं, परंतु त्यांना ऑनलाईन कामासाठी शासनाने अजून मोबाईल टॅब दिलेलं नाही. ऑनलाईन कामासाठी जे मोबाईल टॅब दिले नाही, काय सांगणार? काय प्रतिक्रिया असेल? काय प्रतिक्रिया असेल? बोला बोला बोला. काय प्रतिक्रिया असेल? शासनाने आपण तुम्हाला मानधन काय म्हणणार? तुमची काय प्रतिक्रिया, काय मागणी, काय ऑनलाईन काम आमचं त्यांनी हे करायला पाहिजे, बंद करायचं पाहिजे. अजून तुम्हाला किती वर्ष झाली या ठिकाणी? मला 5 वर्ष झाली. काय मागणी काय तुमची? मानधन वेळेवर द्यायला पाहिजे त्यांनी. मानधन वेळेवर दिलं पाहिजे. ते काय सांगणार, काय मागणी आहे तुमची? आमचं एकच सांगणं आहे की आमच्या आशा वर्करांमध्ये कोणी घटस्फोटित आशा आहेत, कोणी विधवा आशा आहेत, कोणी गरीब परिस्थितीतल्या आशा आहेत. पण शासनाने एवढं हे नाही करायला पाहिजे आम्हाला की आम्ही महिनाभर काम करतो, आम्ही एकदम व्यवस्थित काम करतो, तरी शासन आम्हाला 4-4 महिने पगार देत नाही. हे चुकीचं आहे आणि असं नाही करायला पाहिजे. कारण ज्या घटस्फोटित आशा आहेत त्यांचं ह्या मानधनावरच चालतं जीवन, त्यांचं महिन्याचं पेमेंट जे भेटतं त्याच्यावरच चालतं. किती मानधन असेल? कामावर मोबदला आहे, त्यांना फिक्स मानधन नाही. तरी 10-12 हजार रुपये मानधन. जसे काम तसे मानधन यांचं म्हणणं आहे. काय सांगणार? काय कोणाला 4,000 पडता, कोणाला 5 पडता, ते आमच्या कामावर मोबदला येतो. संपूर्ण किती महिला असतील? पूर्ण किती महिला असतील पूर्ण महाराष्ट्रात? किती? 75,000. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे आशा वर्कर महिला आहे, आज अण्णासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी यांना जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं. गेल्या अनेक वर्षापासून या जो लढा हा सुरूच आहे, परंतु आज देखील ते या लढ्यापासून वंचित आहे. त्यांना जो मानधन पाहिजे ते मिळत नाहीये. त्यांना पेन्शनची देखील सुविधा या ठिकाणी नाहीये. शासन त्यांच्याकडनं काम राबवून घेतं. नवीन स्कीम येऊन इलेक्ट्रॉनिक मध्ये असेल, याच्या संदर्भामध्ये असेल, ते त्यांच्या मागे कामं लावतात, परंतु ते काम देखील ते करण्यामध्ये तयार आहे, परंतु पेमेंट नसल्यामुळे आज या ठिकाणी संपूर्ण ज्या वंचित महिला आहेत, घसटमोट असलेल्या देखील या ठिकाणी महिला आहेत, त्यांचा उदरनिर्वाह कसं होईल हा देखील प्रश्न गेल्या 5 ते 6 वर्षापासून या ठिकाणी आहे. आणि आज हा लढा देण्यासाठी संपूर्ण युनियन या ठिकाणी उपस्थित आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय आणि लवकरात लवकर यांना मानधन मिळावं असे देखील या ठिकाणी यांनी आज या ठिकाणी न्यूज प्रतिक्रिया देताना सांगितलं. कॅमेरामॅन निलेश जोडेसह पवार, D24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.